संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलं। यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा। मात्र या कायद्यामुळे अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे। बघूया नव्या कायद्यातील तरतुदी काय आहेत। जघन्य अपराधों में व्यक्ती ओळखीची असल्यास त्याची जात माहीत असल्याचं गृहीत धरलं जाईल। SC/ST व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या अधिकाऱ्यास 6 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास। तोंडी तक्रार केल्यास सही करण्यापूर्वी फिर्यादी व्यक्तीला तक्रार वाचून दाखवणं सक्तीचं। नोंदवलेल्या तक्रारीची किंवा गुन्ह्याची अधिकृत प्रत देणं ही बंधनकारक। प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय। खटल्याचा निकाल 2 महिन्यांच्या आत देणं बंधनकारक असेल। आव्हान याचिकांवर हायकोर्टांनाही 3 महिन्यात निकाल द्यावा लागेल। पीडित आणि साक्षीदारांचं पुनर्वसन राज्य सरकार करणार आणि हे देखील गुन्हे असतील। गळ्यात चपलांचा हार घालणं, बळजबरीनं आणि चुकीच्या पद्धतीनं जमीन बळकावणं, देवदासी आणि त्यासारख्या प्रथांमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करणं, मानवी आणि प्राण्यांचे मृतदेह वाहून नेण्याची सक्ती करणं, हातानं मैला वाहून नेण्याची सक्ती करणं, विशिष्ट व्यक्तीला अथवा पक्षाला मतदान करण्याची किंवा न करण्याची सक्ती करणं, जातीचा किंवा आदिवासी जमातीचा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करून हिणवणं, ख्यातनाम आणि आदरणीय मृत व्यक्तींच्या नावाचा अनुल्लेख करणं, सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराची धमकी देणं किंवा प्रत्यक्षात तसं घडवून आणणं हे देखील आता गुन्हे असतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।